पाथरवाला नगरीतील जमलेल्या सगळ्या बांधवांना माझा मानाचा जय शिवराय. प्रत्येक वेळेस तुम्हाला जास्त वेळ दिला पण आता काय देणार नाही, कारण आणखी 9-10 गावं राहिले. मला पाठचे 4च वाजणार आहेत आता. मग आता कार्यक्रमच झाला आता. आणखी ना फोन बंद करीन नाही कोणी. साधं सांगतो आणि जे योग्य आहे तेच सांगतो आणि पुढच्या गावाला पुन्हा जातो. गोंदीत ते अख्खं गाव थांबलंय. सगळेच गावं थांबलेत, नुसते गोंदीच नाही. आता महाराष्ट्रात थांबवते सगळं. आता जिकडं जाईल तिकडे सगळे मराठी रस्त्यावर उभा आहेत. पाठ 5 बी वाजले तरी लोक उठत नाहीत. ग्राउंडवर 3-3, 4-4 लाख महिला बसून आहेत. कुठल्या ग्राउंडवर जा. आता फक्त महत्त्वाचं सांगतो तुम्हाला, मी एक 5-6 महिन्यापूर्वी शब्द दिला तर आरक्षण आणून दाखवेल. 2 कोटी मराठ्यांना आत्तापर्यंत आरक्षण मिळालंयच म्हणून समजा. 54 लाख नोंदी मिळाल्यात महाराष्ट्रात. 4 लोकांना जरी मिळाला फायदा तरी 2 कोटी मराठ्यांना आरक्षण मिळालंयच म्हणून समजा. आता आरक्षणाची लढाई आपण आता 80% जास्त जिंकत आणली. तुम्हाला काय आरक्षण मिळालं का रे कोपऱ्यात? 1.5 घंटा झालं गुण लावली. गप्प बसायचं उभं. इथं आरक्षण मिळालं काय म्हणा बडबडच मग. इकडं ताकद वापरा ना आता 20 तारखेला, मग कळलं ना आता कसं आहे दणका मराठा. आरक्षणाची लढाई 80% जिंकत आणली. थोडी राहिली आता. ती पण इथंच जिंकली असते आपण. म्हणून 17 तारखेला सांगितलं होतं मी की आपण इथंच आंदोलन करू. मराठा समाज म्हणला नको, मुंबईलाच जायचं. म्हणलं चला मग. ते मला म्हणले मुंबईच म्हणा. म्हणलं मुंबई चला काय करता मग. आता मुंबईलाच जायचं ठरवलं मराठी. आता जबाबदाऱ्या वाढल्या आपल्या पुन्हा, कारण आरक्षण ज्यांच्या नोंदी मिळाल्या नाहीत त्याच्यासाठी लढाई आहे आता. आता मात्र शेवटच्या टप्प्यात विजय होत असताना मागे सरकू नका. आता प्रत्येक वेळेस असंच होतं, विजयाचे दिवस जवळ येते आणि विजय आपल्याला हुलकाने देऊन जातो. आता विजय लांब चालला तरी खेचूनच आणायचा आहे. इतक्या ताकदीनं मराठीने आता येत राहायचं. शेवटचा टप्पा सांभाळा आता. हे शेवटचं आंदोलन आहे मुंबईतलं. आरपारची लढाई. आता मुंबईत गेले का वापस येत नाहीत. आरक्षण घेतल्याशिवाय फिरून आम्ही माघारी येत नाहीत. हे शब्द आहे तुम्हाला, काळजी करू नका. फक्त 20 जानेवारीला असतील ते वाहनं आपल्या गावाच्या बाहेर काढा. घरी राहून काय उपयोग नाही. तुम्ही घरी राहिला तर तुमच्याच पोराचं वाटोळं होणार आहे. आणि आता पोराचं वाटोळं नाही हो द्यायचं. जमीन आयुष्यभरासाठी आहे मुलांना रोजीरोटी, तसंच आरक्षण सुद्धा आयुष्यभरासाठी पाहिजे. आता एकदा लढा आणि आयुष्यभरासाठी हे आरक्षण घ्यायचं आहे आपल्याला. हे शेवटचा लढा लढायचा आहे. ताकदीनं तुम्हाला विनंती, एकजूट अशीच ठेवा. तुमची एकजूट चांगली आहे, त्याच्याबद्दल कुणाला शंका असण्याचं काही कारण नाही. पण डोळ्यासमोर मुलं ठेवा, राजकारण नका ठेवा. कारण तुम्ही जर डोळ्यासमोर राजकारण ठेवलं आणि त्यांच्याच हितासाठी तुम्ही लढलात तर तुमच्या पोराला उसं तोडायला जावं लागेल. तुमचे पोरं तुमच्या डोळ्यासमोर ठेवा. इथं राजकारणाचा काही संबंध नाही. एकदा आरक्षण मिळालं तुम्हाला जे राजकारण करायचं ते करा. पण आरक्षण मिळेपर्यंत राजकारण नाही ना, काय नाही ना, काय नाही, अजिबात नाही. मी सगळ्या गावाला सांगत आलोय सकाळपासून, आणि ह्या 5-6 दिवसात सगळ्या 123 गावाला सांगणार. 123 गावं गोदापट्ट्यातले. आम्ही 20 तारखेला मुंबईला करोडोच्या संख्येनं मराठीचे पोरं तिकडे निघाले. तुम्ही सगळ्यांना 20 तारखेला सकाळी 8 वाजता डायरेक्ट घराला कुलपा लावायच्या आणि अंतरवालीला यायचं. सकाळी 8 वाजता सगळ्या गावाला. अंतरवाल्या गेवराईपर्यंत तुम्हाला वाटा लावायला यायचे सगळ्यांना. तुमच्यासोबत तुम्हाला जेवायला डबे घ्यायचे असलेत घ्या, नसलं तरी 1 दिवसाचा उपवास घडू द्या. पण आता मागं सरकू नका. तुम्ही वाटा लावायला नुसते अंतरवालीपासून गेवराईपर्यंत जर पायी आले ना, आणि आपल्या 123 गावाची जर लाईन लागली ना, तर सरकार तिथंच टेन्शनमध्ये येणार.
हे लोक वाट लावायला जर इतके आले, यांना जर मुंबईत येडवण केलं तर हे मागं सगळं बंद पाडित राज्यच. ह्याच्यासाठी तुम्हाला सगळ्यांना एक दिवस 20 जानेवारीला सकाळी 8ला म्हणजे 8लाच अंतरावर द्यायचं, मिळेल त्या वाहनाला. आणि मुंबईला सुद्धा असतील ते वाहनं तयार करा, घरी कोणी थांबू नका. तुम्ही जर घरी थांबलात ना, पोरांचं वाटळ होईल बरं का तुम्हाला. म्हणजे शेवटचं सांगतो, आता घरी राहिलं तरी पोराचं वाटळ होतंय. त्यापेक्षा घरी न राहता त्या संघर्षाच्या मैदानात चला आता. कारण एकदाच या महाराष्ट्रातल्या पोरांना, अरे बुळबुळ तुमची हे मागचीतले बुळबुळे कवावी कुडवी, मागचीच आरक्षण मिळून देण्यात मराठ्याला लवकर. काय खुडबुड वाजित त्यांचे त्यांनाच नाही. मग इकडूनच ताप होतो कवावी. तिकडे त्या मंत्रालयात तसंच मागून काड्या करणारीच मिळून द्यायना. त्यांना नीट केलंय मी आता. काड्या करणाऱ्याला सूचनाच काय बोलावं दे आता. कुंकड बळायला लागला देवा, त्याला मी वाचते दे, त्याची काळजी नका करू तुम्ही फक्त एकजूट राहा. 20 जानेवारीला सगळ्या गावांना अंतरवाली द्या. आपल्या गावातून ज्या मुंबईला येण्यासाठी गाड्या आहेत, त्या गाड्याचा सगळा खर्च गावकऱ्यांना उचलायचा. कारण ते तुमचेच मुलं चाललेत असं समजायचं. आपण एखाद्या मुलाला वाटा लावायला गेल्यावर थोडं थोडं सगळेजण खायला देतो, तसं घराघरातून जाणाऱ्या पोराला खायला पण द्या. कोरडं द्या, म्हणजे त्यांना खूप दिवस तिकडं पुरलं पाहिजे. सगळ्यांनी जर 1-1, 2-2 किलो त्याच्या गाडीत टाकलं ना, स्वतःचा मुलगा म्हणून, त्याला 5-1 महिने तेच संपणार नाही. काळजी घ्या एकमेकाची. कारण हे पोरं समाजासाठी लढायला इथून 500 किलोमीटरवर लांब चालले. त्यांचं रक्षण सुद्धा तुम्हालाच करायचं इकडं राहून. आता तुम्ही म्हणता इकडं राहून त्याचं कसं रक्षण करायचं आता? कारण इकडंच खरं हुके सगळं. तिकडं जर काही पोरांना त्रास द्यायचा प्रयत्न केला, इकडच्या जिल्ह्यातल्या सगळ्या महिलांनी उठायचं आणि मंत्र्याच्या आमदाराच्या दारात जाऊन बसायचं. त्याला म्हणायचं तू इथं निवांत झोपला, आमच्या लोकात तिकडं त्रास देतो. तुम्ही 4-5 लाख महिला जर जालना जिल्ह्यातल्या मंत्र्याच्या आमदाराच्या दारात जाऊन बसल्या ना, आणि चपला काढ्या का ते गेलंच म्हणायचं कामातून. तुम्ही फक्त चपला काढा. तुम्ही इकडे खिंड सांभाळा. आता आम्ही मुंबईची खिंड सांभाळतो. आता आपल्याला दोघांना खांद्याला खांदा लावून लढायचं. इकडं महिला आणि तिकडं पुरुष. कारण तुमचे मथुरे आम्ही घेऊन जाणार आहेत तिकडं आता. त्यामुळं मथुऱ्याला तुमच्या तिकडं काही त्रास दिला, मथुरीनं उठायचं इकडं. आणि नीट मंत्र्याच्या आमदाराच्या कोणत्या पक्षाचा असू त्या दारा जाऊन बसायचं. चप्पलच करायचं का, ठोक्यातच तोंड फोडी दे म्हणायचं. तू बसला असतो म्हणून म्हणायचं इथं, तू इथं झोपला खुशाल घरी, आणि आमच्या लोकांना तिकडं त्रास द्यायला लागलं तो सरकार, तू इथं करतो काय? तुमचा अवतार बघून त्या आसामलाच पळून गेलं पाहिजे. मी बीडच्या सभेत म्हणलं होतं, 3 ते 4 लाख महिला होत्या नुसते बीडच्या सभेला. पहिल्यांदा आपल्या महिला बाहेर नव्हत्या येत, आणि त्यांच्या आता लक्षात आलं आपल्या पोराचं कल्याण आहे आरक्षणात. आपण बाहेर निघलो पाहिजे. आणि तुम्ही एक झाल्या म्हणूनच हे ठेप्याला आले, नाही तर इथंच होती सगळी. हे लय घुमायचे पहिल्यांदा मला, तुम्हाला माहिती आहे का? मी जर यांना फोन केला नाही, मला माहितलं काम आहे आमच्या मागं, आम्ही लय काम करतो. शहागडलं फाट्यावर टपऱ्यावर येऊन बसत होते. यांना काम नाही, भीम नाही, काही नाही, काही नुसत्या गप्पा आणते. तुम्हाला खोटं बोलून हे तिकडे शहागडाकडे येते. यांच्यावर बारीक ध्यान ठेवतो मी आहे तुमच्या मागं, तुम्ही काळजी नका करू. तुमचा भाऊ आहे ना मी, हां, मग तुम्ही काळजीच करू नका. याने काम नाही केलं ना, यांच्या भाकरीच बंद करून टाका. मी आहे तुमच्या मागं. मी त्यांना भ्यायना तर यांना आत्ता बिंगून टाकतो मी, तुम्ही काळजीच करू नका. यांना फक्त पोराचं काम करायला लावायचं, बाकी काही नाही. आपले घराघरातले पोरं मोठे झाले पाहिजे, याच्यासाठी यांना काम करायचे. त्या महिलांना म्हणलं मी, मावशी हो, आम्ही आता मुंबईचे खिंड लढवायला लागलो, मागची खिंड तुम्ही सांभाळा. कारण ते तुमचेच लेकरं आहेत तिथं गेलेले. त्यांना जर काही त्रास द्यायचा प्रयत्न केला ना सरकारने, तर इकडं मंत्र्याच्या दाराने 2-2, 3-3 लाख महिला जाऊन त्याच्या घराला लेडा घालून बसा. भाषण संपल्यावर मी खाली आलो, मला महिला भेटल्या सगळ्या. त्या म्हणलं भाऊ तुम्ही जा मुंबईला, काळजीच करू नका. हे काय ठोक्यातच थोबाड फोडीतो आम्ही त्याचं, त्याला फक्त काही त्रास दे म्हणा तिकडं. मग सांगत होता म्हणजे ते आपल्या बी पुढं 4 पावलं येतात. त्याचं कारण सुद्धा तसंच. आपल्या पोराला मोठं करणार कोण? मग प्रत्येक वेळेस आपल्याकडूनच फायदा करून घ्यायचा आणि दुसऱ्यांचं मोठं व्हायचं. आपल्या पोराला का उसं तोडायला पाठायचं का आपल्याला? कारण याच्यातून एकच स्वप्न घेतलेलं आपण डोक्यात, आपण मरायला सुद्धा भेट नाही. हे तर तुम्ही डोळ्यानं बघतात, बोलायची सांगायची काही गरज नाही. मी माझ्या मराठ्यांचे लोक मोठे व्हावेत म्हणून
माझ्या जीवाची पर्वा सुद्धा नाही करत. मला माझं शरीर आता उपोषणापासून साथ बी देत नाही, तरी मी पर्वा नाही करत. मला तर त्या आंबेजोगाईच्या सभेत उभा सुद्धा राहत येत नव्हतं. 3 मिनटं उभा राहिलं तर मला डायरेक्ट खाली बसायला लागत. तरी मी त्याच्यानंतर 2 दिवस सभा घेतल्या. नसता एखादा माझा जर दुसरा असता ना, ते म्हणलं असतं अगोदर नीट होऊन नंतर 15 दिवसांनी घेऊ. आत्ता बी एक दारू पिणारा मला बोट मोडीले. एक असा उताडा झालाय आपल्यात. गावात होतो ते मी, त्याच्या पायात अशी निबार चप्पल होती, ते पडून पिऊन आलं आणि त्याने ते फोटो काढायचा नादात असं ते पायात निबार हाणलं माझ्या पायाला. मग नकच वर आलं पायाचं. असं येड पडून ते असं टप्पू होतं, त्याला लय रेटिलं पण ते रेटलंच नाही मला. असे निबार टप्पू माझ्या अंगावर येते. ते सरकारला बेजार केलं पण दारूवाले काय मला नीट व्हायना. एकदा आंदोलन संपू दे, ह्या दारू पिणाऱ्याकडेच बघतो, यांच्याकडेच एक टोळी घेऊन जातो. मग आता एवढं नक मोडं म्हणल्यावर घरीच जाणार ना माणूस. नाही गेलो, कारण मला माझ्या मराठ्यांच्या पोराला आरक्षण देऊन त्यांच्या चेहऱ्यावर आनंद बघायचा. माझं स्वप्नच आहे क्लास 1 पासून क्लास 4 पर्यंत पोरं अधिकारी झाले पाहिजे आरक्षण देऊन. IPS IAS दर्जाचे अधिकारी आपले सुद्धा झाले पाहिजे. आपल्याही पोराच्या अंगावर आरक्षण देऊन वरत्या चढल्या पाहिजेत. मी तुमच्या लेकरांसाठी, महाराष्ट्रातल्या लेकरांसाठी लढतोय. तुम्ही मागं सरकू नका. आता मी या लेकरांसाठी मराठ्यांच्या महाराष्ट्रातल्या मरायला सुद्धा भेट. तुम्हाला तर फक्त पाठीमागची बाजू सांभाळायची. अवश्य तुम्हाला आणखीन एक काम सांगतो, मी थांबतो, मला पुढे जायचं. यांना उद्या सकाळपासून आणखीन काम लावा तुम्ही. आता हे तुमच्या पुढेच नाहीत, मला माहिती. यांचे खटकेत तुमच्या जवळ आहेत. यांना रोज एका गावात पाठा. त्यांना म्हणायचं आपल्या पोराचं कल्याण होणार आहे. आता तुम्ही काय करा, गावागावात जाऊन मराठ्याचे जाऊ लोक जागे करा, मुंबईला चला म्हणून. यांना रोज काम लावाय तुम्ही शेतातलं काम सांभाळा तोवर. कारण आता आपण बाजू उचलल्याशिवाय आपल्याला चालतच नाही. यांना प्रत्येकाला काम लावा आणि तुम्हीही काम लावून घ्या स्वतःला. फोन जर करायला लागल्या ना पाहुण्याला, आपले कोणी सोयरे असले त्यांना फोनवर विचारू नका उद्यापासून तुमचं काय चाललं म्हणून. त्याचं चालून द्या, काय चाललं ते तुम्हाला काय करायचं, त्याचं काय चाललं विचारायला फोनवर. आपले तर फोन लावलं ना तिकडच्याला विचारते तुम्ही जेवले का. मरू दे त्याला, राहू दे नकोस, तुला काय करायचं, जेवलाय का नाही. काम करा आता, कारण शेवटच्या टप्प्यात विजय आता आहे. फोन लावला की डायरेक्ट सांगायचं तुमच्याकडे मुंबईला जायची तयारी झाली का नाही. पाहुणा असू नाही तर कोणी असू, इतकं येड लावून घ्या. आणि महिलांचे जर काही मतभेद असले ना ते मिटून टाका. एकमेकीला बोलत नसले तरी बोला. आता मी कसं सुरू केलंय सध्या, ज्याचं पटत नाही ना त्याला म्हणतो इकडच्या कडे लोभा राह, तू इकडच्या राह, पण चल सगळ्यांनी मिळून लढायचं आणि मराठ्याला आरक्षण द्यायचं, बोलू नको पण चल. तसं तुम्ही महिला सुरू करा. नळावर कसं भांडणं केलं ते तुम्ही भांड्याने हाणी द्या का मी केलं. हां, तिच्याकडे जायचं तिला माझ्या बाया जाऊ दे एवढी बार. तेव्हा मग तुला 2 भांडे आणले, तू एक हाण मला, पण आता 2घी जणी मिळून आपण लढू जाता आपल्या पोरायचं. मतभेद सोडून द्या. बांधा फोडी देत 2-2 पिढ्या बोलत नाही. कायला फोडी तर मग ते आपल्या समाजातला बदल व्हायला लागलाय. माझ्या समाजाचा मला खरोखर आता स्वाभिमान वाटायला लागला, गर्व सुद्धा. आपला समाजच बदलला सगळा. बांधव फोडीनं आता एकामेकाशी वाद करणं, लग्न साधे करायला लागले. मला लग्नाला नेणार न्यूज नाही. चांगलं लग्न चाललं होतं परवा दिवशीचं, त्यांना लय मोठं लग्न करायचं होतं. दोघं इंजिनियर नवरा बायको होते. त्यांना मोठं लग्न करायचं होतं. मला मोठ्यापणानं बोलिलं. त्याने 20,000चं सामान घेतलं होतं. जिलेबी, आमकं तमकं, ते नारळ सुपारी फोडा दिशी नसतं गबाळ ठुल्याला लय मोठं. मी तिथं गेलो आणि म्हणलं काय लग्न लावायचं आहे का काय करायचं. ते म्हणलं किती खर्च येईल. ते म्हणले 20-22 लाख रुपये येईल खर्च. म्हणलं तुम्हाला काय मारायचे काय मराठी. त्या पोरीचे आईबाप बिन पोराचे आईबाप दोघाचे बी कर्ज करू. मराठ्यांनी साधे लग्न करायचं शिका. तर उठा म्हणलं आत्ता लावून घ्या लगेच हे साधं. 20,000चं लग्न लागलं बा दोघाचं. सगळ्या चॅनलवाल्यांनी दाखविले ते पुऱ्या राज्यात. 1300 लग्न लागले हो आत्तापर्यंत साधे. झालं की नाही मराठ्याचं कल्याण. फक्त बांधावरचे भांडणं कमी करा, एकमेकात समजून घ्या, ते करू नका. आणि राजकारणामुळे एकले भांडणं होते. याने नाही टकोरे फोडी दे एकामेकात, निवडून येते ती आणि हे टकोरे फोडी दे. कायला फोडी तर त्यासाठी ते गचपण आपल्याला साथ द्यायनं काय व्हाय ना. ते झालं मोठं ना आपले लागले तर उसं तोडायला पोरं. एक दिवस करायचं ते करायचं असलं तुम्हाला तर डोके फोडू नका उगत. आपल्या जातीला सगळ्यात जास्त कलंक लागलाय त्या राजकारणात. इतका नाद लागलाय घाण.
नुसते राजकारण राजकारण करत तिकडं पोरं सगळे सुशिक्षित बेकार म्हणून व्यसनी होऊन फिरायला लागले. आपले पोरं मोठे करायचं बघा. या आरक्षणातून खूप मोठा प्रगतीकडे समाज जाणार आहे. त्याच्यासाठी तयारी करा. 20 जानेवारीला सगळं गाव अंतरवाली द्या आणि आपल्या गावातले माणसं जास्तीत जास्त संख्येनं मुंबईकडे निघाले पाहिजे त्याची तयारी करा. आणि वाटा लावायला तुम्ही ज्यावेळेस येणार आहेत ना, सगळ्या येणार आहेत का? अरे तुम्ही अर्ध्या थांबत अर्ध्या का त्याचा काम सोडून सगळ्यांनीच एक दिवस काम बंद व्हायचं. आणि गेवरातून माघारी फिरलात ना इकडे येताना मायला इकडेच राहणार आहे. जर काही एखादीचं मथर तुम संगत माघारी फिरलं ना त्याला ढकलून लावा तिकडे. तर होय म्हणा तिकडे मुंबईत जा, इकडं माघार नको आरक्षण होते. हे हळूहळू मागं सरकार बघत असते. यांना सरकून देऊ नका आता मागं. पुढं होय म्हणा तिकडं मागचं संभळी देईन. तुम्हाला मी आपल्या मराठ्यांच्या लेकरं मोठ्या व्हावात म्हणून एवढं तळतळीनं सांगतो. कारण ही जर संधी गेली ना आपलं वाटोळं झालं. तुम्हाला सांगतोय पाऊस पडला आणि वापसा झाला आणि त्याच वेळेस जर पेरलं त्या माणसाला वर्षाचं भरभरून पीक आलं म्हणून समजायचं. कारण तीच योग्य वेळ कष्ट करायची. पाऊस पडून वापसा झाला की पेरलं पाहिजे. 7-8 10 पाऊस झाल्यावर मग पेरितो. झालं डोक्यात इतकं गवत त्या वावरात, मग काय पेरितो. तसं आता मराठ्यांना आरक्षण मिळायची हीच योग्य वेळ आहे. 8 दिवसात 3 कॅबिनेट झालेत ह्या आठवड्यात. 3 कवाच झालेल्या नाहीत. मला एखादी दाखवून द्या कोणी झाली असली. 3 कॅबिनेट ह्या आठवड्यात झाल्या. परवा दिवशी एक झाली, परत काल एक झाली, का आज एक झालीच. आणखीन म्हणते ते शनिवारी घ्यायची. इतके परेशान आहेत ते. फक्त मराठी मुंबईला निघाले. मराठीचे लय नमुनेबाज लोक. ते मंत्री मला फोन करतात. आपल्या लोकांना कोणी व्हॉट्सअपला टाकेले का ते मसडीवर निघाले म्हणजे. आपले असे नमुनेबाज लोक आहेत. ते मंत्री मला फोन करताय. ते म्हणतात होय बाकीचं जाऊ दे पण खरंच मशीवर येणार आहेत का काय. आता कुठं बांधायचं मग. आणि आपले असे नमुनेबाज बसलेत ना ते पोरं. एकांच्या मसडीवर इकडे टांगड्या केल्या आणि एकाने इकडे केल्या. आणि ते म्हणते 2-2 माणसं मसडीवर बसले काय. अरे मला नाही माहिती जाऊन तिकडे. तू तिथं आल्यावर बघ किती येणार आहे. त्या साक्षी पिंपरीला गेलो मी आता परवा. ते 20-22 हजार लोक जमले. ते म्हणले आम्ही बैलगाड्याच घेणार आहेत. अरे म्हणलं तो पाय पडो दो बैल काय आले ते बांधी तू कुठं. आता त्या बैलगाड्या घेतल्या तर आपल्या इकडे तरी कोणाचं गहू तू टाकू तिथं टाकीतो काय. ते म्हणले नाही त्या मंत्र्याच्या दाराला नेऊन बांधतो बैल चट्टे खाऊ घाली. म्हणजे हे सोपंच विषय नाहीये. मराठ्यात त्यांना पाहिजे सांगितलं तुम्ही मराठ्यात नाही लागू नका बरं का तुम्ही. हे जर गडी ताराला लागलेले अवघड. आता मराठ्याचे पोरं म्हणजे आम्हाला इमानच बघायचं. आता काय इमानाचे का पंखावर जाऊन बसव तू. त्यांना फुल टेन्शन आलंय. आता हे जर रातची आता हे काय दिवसभर मावशी हे माझ्याजवळच राहते पण रातची कुंकड जाते मिळणे ये हिरो हिरोईनचे बंगले बघून रातभर. मंत्री कुठे झोप देत. मंत्र्याची गादी कसली हे बघून येईन. ते बैल ते शेअर मार्केटचा तेच बघायचं म्हणते. यांचा भरोसाच नाही भाऊ. यांच्या नादी लागू नये. यांना सांगितलं होतं मी तुम्ही आम्हाला डोचू नका. आमचा हक्काचं आहे आरक्षण ते द्या. आता असं लोड यायला लागला त्यांना. आता सगळे दुनिया मुंबई बघती. आपण बघायची नाही का. मग आपण का बघू नये का. त्यांना म्हणलं तेवढी एकच व्यवस्था करा नाही आमच्या पोरं कुठं बसू शकते. पाठ भिताडे जाडून बसले फिरून बॉम्बलाच नाही वास यायला लागला. ही तळतळे आमची. ही विनोद नाही. आमचे लेकर इथं उपाशी मारायला लागलेत. आणि तुमच्या मुंबईचा आम्ही कोण विचार करणार आहे. ती आमचीच आहे. पण तुमच्यामुळं बंद पडायला लागले आमच्यामुळं नाही. तुम्ही जर आरक्षण दिलं असतं तर मराठी तिकडे येतच नाही. तुम्हाला आणखीन तरी चान्स आहे 20 जानेवारीपर्यंत तुम्ही द्या. नाही तर लय अवघड आहे. काल मुंबईची बैठक झाली. ते म्हणले आम्ही तुम्हाला 4 ते 5 हजार टॉयलेटची व्यवस्था करतो. तुम्ही टेन्शनच घेऊ नका. म्हणलं 5 हजार काय होईल. आम्हाला 2 कोटी येणार आहेत आम्ही. आणि 2 कोटी येणार आणि आमचे असे येडपट पोर आहेत. म्हणलं एखादं जर आत गेलं दराजात नाही उघड 2-4 घंट्यात मग बाहेरच्या काय करायचं रे. मग नाही का सरकारच्या दारात जायचे ते बसायचे कुठं ती. यांना दार बी उघडून नाही द्यायचे. ते दारातच कार्यक्रम लाविते सगळ्याचा. कोणाला हाणायचं नाही मारायचं नाही आम्हाला काही नाही. आता ते नैसर्गिक आम्ही काही करू शकतो. हे काही विनोद नाही. हे सत्य. इतके लोकांचं. आता आम्हाला मला एका मंत्र्याने विचारलं तुम्ही डोंगरावर मुक्काम करायला लागले. म्हणलं तू डोंगरावर येऊन बघ मग सांग मला कमू केला. आता गावात मुक्कामा टाकावा होतं ते गाव 6 महिने सुधारणार नाही त्याला. त्यामुळे गावात मुक्कामात नाही ठेवला आपण. 200, 400, 500, 1000 एकरच्या डोंगरावर मुक्कामी आपण. गावापासून तुटक तिकडे काही होऊ नये. कारण त्या गावात जाणं आणि ते लोक पाठ दार उघडायच्या आधी हे माणसाची दिंडी पुढे जाणं. त्याला शा द्यावा का पाटकून परत दार लावून घ्यावं हेच कळायचं नाही.
आणि मग असं सांगितलं ते मंत्री लोड मध्ये आलं ते म्हणतो तुम्ही मग याच्यामुळे डोंगरावर मुक्काम टाकलं म्हणलं तुम्ही मुंबईत कसं होईल म्हणलं तू तुला बघ कसं होईल ते मला नको सांगू. मराठी आपल्या पुढचे निघालेत. मला तर असा धाक पाडाय मी मुंबईला जायच्या आधीच मुंबई फुल होती का गायची. मलाच सगळ्यात मागं राहावं लागतं का गायची. इतके तुटून पडले ते ट्रॅक्टरवरचे त्यांनी ते नोटिसा दिल्या. मग तर मराठी जास्त तरायला लागली. ते म्हणले मला नोटीस दिली ना मुंबईत ट्रॅक्टर नेऊ नको मी तर आता सगळ्यात पुढे नेत असतो म्हणला. आणि आधी 2 रात्री आधीच येईन म्हणला. मग काय करीत. म्हणजे तुम्ही हक्काचा असून उदाहरणार्थ तुमची जमीन जर पाथरवाल्या ते तुम्हाला असून इथं द्या ना तर तुम्हाला म्हणते तिकडे उस्मानाबादला नाही ते बीडला घेता का तुम्ही. म्हणजे तुमची इथं तुम्ही 200 किलोमीटर कशाला देता आम्हाला. आमचं आरक्षण इथं आहे तुम्ही आम्हाला टिकणार देत म्हणजे आमच्या पोरात तुम्हाला आणखी वाटोळ करायचं का. तुम्हाला सांगतो आपल्या डोळ्यात एकदा आपल्याला आरक्षण घ्यायचं. आपल्या पाठीमागं आपल्या लेकराचे खूप हाल होऊ शकतात. कारण हे पोरं जर सुधारायचे असले ना तर आपल्याला आत्ता आरक्षण द्यावं लागतं तेव्हा त्यांच्या कामाला येते. नसतं आपल्या पाठीमागं आपल्या पोरांचे खूप हाल होणार आहेत. हमाली करायची वेळ आहे ना आपल्या पोराला. इतकी भयान परिस्थिती होऊ शकते. कारण आपल्या पोरांवर खूप बीतलेली आहे. आता आपल्या देखताच आपल्याला आरक्षण घ्यायचं ना आपण हायतवरच लढून घ्यायचं. आम्ही मुंबईला गेलो तर मोकळ माघारी येत नाही. तो शब्द आहे तुम्हाला आरक्षणच घेऊन येणार त्याशिवाय सुट्टी नाही. फक्त तुम्ही मागची बाजू सांभाळा. इकडची खिंड तुम्हाला लढवायची आम्हाला तिकडची लढवायची. तुम्ही की एकदा महिला महाराष्ट्र बीड जालना जिल्ह्यातल्या निघाल्या आणि तुम्ही जर ठरवलंय हे 4-5 आमदार आहेत यांच्या घराला मंत्री आहेत यांच्या घराला येडा टाकायचा त्यांचा कार्यक्रमच झाला म्हणून समजायचा. तिथं आम्ही राहून देत नाही इकडे तुम्ही राहून देऊ नका. आसाम चलो आसाम यांनी तिकडे राहायचं नाहीत मग आरक्षण द्यायचं. पर्याय नाही आपल्या पुढं. कारण आपल्या लोकांना त्रास दिला ना तर सगळ्यांनी आता फक्त उग्र नाही करायचं. नुसती चप्पल काढली बी ना तुम्ही पायातून तुम्हाला सांगतो ते 2-1 महिने दार उघडणार नाही घरात. 1-2 दिवस नाही. आता बीडच्या महिला अशा गरम झाल्या त्यात म्हणतात आम्हालाच यायचं तरी एक तुकडी तयार झाली महिलाची. एका तुकडीत 30,000 ते 40,000 लोक आहेत. आम्ही त्यांना विनंती करून सांगितलं तुम्ही नका येऊ. ते म्हणले आम्ही बरोबर करतो तुम्ही फक्त चला. महिला सुद्धा आता तरायला लागल्यात. माझी तुम्हाला विनंती आहे तुम्ही 20 तारखेला ज्यांना यायचं नाही ते वाटा लावायला या. जे येणार नाहीत ते जे इकडे थांबणार आहेत त्यांनी वाटा लावायला या. 1 दिवसासाठी तुम्ही सगळ्यांना आंतरवली ते गेवराई चला नंतर वापस या. पण गावातून इतक्या जास्तीत जास्त संख्येनं लोक निघले पाहिजे मुंबईला याची तयारी आजपासून करा. धन्यवाद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.